तर मित्रांनो यूट्यूबवर सगळ्याचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज कहाणी स्टोरी सांगतो मित्रांनो. धमाल नाम्याची आणि नाम्याच्या बायकोची. मित्रांनो ह्या कहाणीचं नाव आहे मित्रांनो. तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. नवीन आले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर चला मित्रांनो चालू करू आपली कहाणी मित्रांनो. नाम्याची आणि त्याच्या बायकोची कहाणी मित्रांनो. धमाल नाम्याची आणि त्याच्या बायकोची. तर सुरुवात करू मित्रांनो. स्टार्ट करू मित्रांनो. मग नाम्या आणि त्याची बायको असते तर मग दोघं बसले जातात. येतो नाम्या कामावून येतो. कामा गेला तो सकाळी परत येतो. मग त्याची बायको बोलते, अहो तुम्हाला माहीत आहे का? काय का झालं? त्याच्या शेजारच्या बायकोला कानातले घेतले आणि तुम्ही मला कधी घेऊन देता? काय ग आता त्यांचं कसं आहे आपलं कसं आहे थोडं समजत कसं नाही तुला म्हणतो मी. आज कसं म्हणता तुम्ही? त्याच्या बायकोला घेतलं मग तुम्ही मला घेऊन द्यायलाच पाहिजे ना. अरे बाप रे म्हणते आता तापच झाला म्हणते आता मला. बाई म्हणते त्याचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे. मग कसं करायचं म्हणते आता मित्रांनो. म्हणते समजून घेत जा बाई म्हणते. आज कसं समजून घेऊ मी? त्याने घेतले आपल्याला पाहिजेच ना म्हणतो ना. मग आहे ना काय तर बहाणा करतो मित्रांनो. तर म्हणते आपण काय तर करू म्हणते आणि काय तर करू आणि तुला घेऊन देऊ म्हणते. माझी हुशार बायको म्हणून म्हणते. मग मग बायकोला फुगतो मित्रांनो. फुगून गोड गोड बोलून येऊन कोण झोपतो मित्रांनो. सकाळ होते. बायकोला म्हणतो असं तसं आपण आणू तुला आणून देतो पुन्हा नंतर सांगतो ह्या दिवशी आणून देतो तुला. मग कसं बसं झोपतो मित्रांनो. मग सकाळ होते. चेडी बायको उठते मित्रांनो. अहो तुम्ही आणणार ना की? हो आणणार नक्की आणणार म्हणते. तू कशाला घाबरतेस? तुझ्या जे शूरवीर बायको, तुझ्यावर क्रांतीवीर बायको, तुझ्यासारखी हुशार बायको कोणाला भेटेल म्हणते अशा जमान्यात. एवढी बुद्धिवान बायको फक्त अजून येडी बायको. मग त्यानं म्हणते अशा येड्यांना कसं समजत असेल बाबा म्हणतो. असं फारच येडी असली दुनिया येड्याची कशी असेल म्हणते म्हणत. येडी माया मागीच लागली म्हणते. ह्या दोनच कोणाचं काय भेटले की मागीच लागते म्हणते. आता काय करा म्हणते. विचार पडतो मित्रांनो आणि म्हणतो काय तर विचार करा म्हणते. आता आपण काय तर योजना केली पाहिजे म्हणते येड्यापासून. आता येडं लय मागे लागते म्हणते आपल्या. हा विचार लागतो मित्रांनो. आता काय करावं. ऑफिसमध्ये विचार करतोय सारखं. आता येडी बायको काय त्रास देते म्हणजे आता काय तर काढते म्हणतो कुठाना. आता विचार करतो. हा म्हणतोय आता हे येड्यात म्हणजे वाढ बघत असं म्हणते. आता काय करावं म्हणते. विचार करतो मग ते घरी जाण्याचा अगोदर विचार करायला लागेल. मग विचार करतो परत मित्रांनो. दिवसभर ऑफिसमध्ये बसून विचार करतो काय करावं कसं काय विचार करतो. मित्र येतो परत येतो. मग परत आल्याच्यानंतर मग बायको खुशीमध्ये येते मित्रांनो. जेव्हा स्वयंपाक करते मित्रांनो. मग पोहे आता नवरा चांगलाच घेऊन आला ना. काय आता नवऱ्याचं काही सोय करायला लागेल तर मित्रांनो बायको पुरणपोळ्या पापड आमटी भजे सगळं जेवायला करतं मित्रांनो. खुशीमध्ये आता आपला नवऱ्यासाठी एवढं फार करतो आपण तर काहीतरी नवऱ्यासाठी केलं पाहिजे ना. मग चवीचं जेवण करून ठेवलं असतं बायको मित्रांनो. मग येतो मित्रांनो. म्हणजे बाहेर येतो. मग बॅग हातापात येतो. अहो या ना म्हणते बायको आज वेगळं दिसाय म्हणते. वेगळं काही त्रास या म्हणते मध्ये बसा म्हणते. वा फार छान येत आहे घरात. हां म्हणते तुमच्यासाठी की नाही मी पोळ्या फार छान जेवण केले. तुम्ही या बसा जेवण करा. वा म्हणते काय केलं? म्हणते पहिले आपण जेवून घ्या म्हणतंय. नाहीतर पण आधी सांगितलं आणि अजून सगळं हाय ते काढून घ्यायचे म्हणते खाली जाईल. बरं म्हणते वाढ जेव्हा पहिले. मग झालं का काम? अगं सांग तू पहिले कामाला आलो पहिले. तुला कळतं का नाही नवरा कामाला पहिले जेव्हा वाढायचं खाऊ घालायचं असतंय. बरं म्हणते. मित्रांनो मग बसल्यानंतर पण जेवण करते मित्रांनो. पुरणपोळ्या खाते बायकोच्या हातच्या भजी पापड चवीचं जेवण करते मित्रांनो. बायको हुशार बायको असते फारच. मग जेवण करतो मित्रांनो. ढेकूर देतो मस्तपैकी. मग माझं काम झालं का नाही म्हणते.
अरे बापरे म्हणते आता. आता ना भांडते म्हणते, आता काही खरं नाही म्हणते ना आता. मग मित्रांनो हे म्हणते, हो म्हणते तुझं काम ते म्हणते आता तुझं काम सांगितलो तर त्याला म्हटलं आपण चांगलं डिझाईन देऊ म्हणलं त्यानं मला. मग डिझाईनला का झालं तुमच्या आज तर आणतो म्हणलं ना तुम्ही म्हणते. म्हणतो हो ग आणतो म्हणलं तुला. मग त्यांना डिझाईनमध्ये आता वेळ लागतो म्हणलं त्यांना करायला, त्यामुळे थांबलं मित्र आता त्यानं म्हटलं त्याच्यामुळं. मग कोणतरी काम करायला वेळ लागतोच ना. माझी शहाणी बायको थोडं, अगं असं कसं होतं, मी आजच म्हटलं म्हणजे रुसून बसते मित्रांनो लगेच बायको तिची. भांडे फेक, आमकं फेक डमकं फेक चालू करते घरामध्ये. अरे बापरे म्हणते, गरजा करते मित्रांनो, आजूबाजूचे गोळा होतात मग असं मित्रांनो तिच्या गरजेमुळे. का झालं का झालं का झालं. मग हा एवढं गरजा करते, पार गलीच्या आईकडे तिकडे माणसं गोळा होतात मित्रांनो, का झालं का झालं का झालं. म्हणते का झालं बाई. मला का नाही ह्याने म्हणते की आज मला कानातले वगैरे घेऊन तू म्हणते मित्रांनो, ह्याने आम्हाला सगळ्या सांगते आणि का नाही आज आणलीच नाहीत म्हणली. अगं बाई मग असं का करतेस एकाजी बाई, असं का करतेस बाई, आणल तू आज ना उद्या. तू काय असं करतेस झाल्यासारखं. मी राहतच नाही, मी माहेरला जाणार आहे म्हणते आता. ह्याच्यापाशी राहतच नाही अशा मूर्ख माणसापाशी. मग बायको फारच विचित्र असते मित्रांनो. मग नवरा म्हणते असल्या येड्या बायकोच्या नादी लागून काही फायदा नाही म्हणते. मग मी थांब जातो बाहेर. मग अजून येतो मित्रांनो राग थंड झाल्यानंतर बायकोकडे. मग बायको म्हणते सॉरी हां, मी रागात तुम्हाला फारच बोलले काही वाटते मला. जाऊ दे ग बाई, आता केलं तर पश्चाताप मलाही होईल तुला, आता काय करू म्हणते, सांभाळून घेतो म्हणतो मी तिथं. तुझ्यासारखी हुशार बायको करून घेऊन मला मोठा. विचार मित्रांनो फार विचार पडतो आता हवी. आता म्हणते संसाराचा गाडा फार लांब म्हणते आता. बसतो मित्रांनो, मग कसं बस जाते मित्र, रात्री दुसऱ्या दिवशी उगवतो मित्रांनो, लागतो कामात. आपापले विचार टाकतो हे म्हणते आता. म्हणते बघा म्हणते आता. मग काही दिवस होतात मित्रांनो. मग झाल्याच्यानंतर पुन्हा म्हणते, मग बाजूला काय तर किलबिल होतात मित्रांनो. म्हणते बघा तिचा नवरा किती छान आहे म्हणते. तिचा नवरा सोनावून देते मग तिला, अमकावून देते डमकावून देते. अरे बाबा ह्याचं काही नाही का असतेच म्हणतो, रोज ना रोज रोज ना रोज रोज काही नाही काय काढतेच. बघा त्यांना भीषून मारते, मारला मला धिंगाणा केला म्हणते. अगं बाई म्हणते आता सगळं भीषूनच करतात, भांडणच करतात, कसं जिंदगी जाणार आहे अशी म्हणते. त्याला मार ह्याला मार आमका डमकर, त्याला तसं करत. तू का तर हिरो बिरो समजचं काम ते मला म्हणते आता. दिवसभर काम करून थकून आला असता नवरा, आपल्या नवरा असं कायचं बाई, कसं बोलायचं काय नाही, कसं वागायचं काही कळतं का तुला बाई म्हणते. म्हणतो आता काय करावं म्हणतो बाबा, ह्या भागलं बाबा कसं सावधान म्हणतात. एक नाही काय करत असतं म्हणते मित्रांनो. मग हा म्हणतात ह्याचे तर एक मित्र सांगतो मित्रांनो. म्हणते जातो चहा प्यायला मित्रांनो, तिकडे बाहेर बसतं मित्रमंडळी हे ते सगळं म्हणते, सांगते कहाणी की म्हणते काय गोष्ट आहे म्हणते, काय प्रॉब्लेम काय तुझा म्हणते, टेन्शन दिसतो म्हणते मित्र. काय नाही यार, आमच्या बायको माझी विचित्रच आहे म्हणते. गेली काय ना काय काढते म्हणते खंदाणी, काय ना काय भांडणं काढते, काय ना काय किरकिर काढते. तर मित्रा तुझी बायको येडी नाही रे म्हणते. काय गोष्ट, तुझ्या बायकोला बाहेरचं झालं म्हणते. बाहेरचं हां बाहेरचंच काय तर म्हणते, भूताचा काय प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे एक बाबा आहे म्हणते महाराज, त्या महाराजाकडे त्याला घेऊन जाय म्हणते. काय रे बाबा महाराजाकडं म्हणते, ते महाराज चांगल्याच्या मागे जे भूत वगैरे लागले तर ते सगळ्याचे भूत बाहेर काढते म्हणा त्या भटकीला. काय गोष्ट करतोस. अरे हो म्हणतोय, त्याच्यात प्रकार तुझ्या बायको तशीच करते, तुझी बायको वेगळंच करते म्हणते. 100% मला म्हणतो बघे पार घेऊन जाते तो म्हणते. मग ह्याने करते म्हणते कसं घेऊन जा म्हणते बायकोला, असं म्हणते ते येत नाही म्हणते. तर म्हणते का सोनं घेऊन देऊ म्हणते, तसं बहाणा ते येते म्हणते. मग चालबाजी करत जाते बायकोकडे. अगं हुशार बायको फुकते लगेच. अगं लई हुशार आहेस ग तू पैद्याशी म्हणते. मग तसं म्हणल्यावर म्हणते बायको खुश होते. चल म्हणते तुला सोनं घ्यायला जायचं म्हणते. त्या सोन्यावाल्याला बोलले म्हणते काय झालं बघू म्हणते. तसं बहाणा करून येतो मित्रांनो त्या तांत्रिक बाबाकडे. म्हणते तांत्रिक बाबा गोळा मारते, जावा मध्ये जावा, आली बघा पागल बायको माझी.
ती बघा तिचं काय आहे पाच येड्याला सत करते म्हणते हमेशा. नाही तर काय दिवसानं वेगळंच करलं म्हणते. म्हणजे म्हणतोय बरं बघू, लाव लाव उसे जल्दी लाव म्हणते. हो मला तर कुठं आणला तुम्ही? या अंदर आओ म्हणते. बैठो म्हणते. बाबाला घेऊन जाते बाजूला. बाबा हे बायको तुम्हाला काय म्हणते बघा. आता सोनं विचारते बघा तुम्हाला पहिले. येडी आहे, तुम्हाला पहिले आली की सोनं विचारते. कुठं सोनं कुठं आहे? तुम्ही समजा त्याला तुमच्या व्यसन तुम्ही त्याला करा म्हणते. अब तुम्हें आए बराबर पूछेंगे उन्हों कि मेरे कहाँ है सोना, कहाँ है मेरा सोना, कहाँ है कान में, कहाँ है तुम्हाला पूछेंगे. येडी बाई असं विचारते म्हणते तुम्हाला पहिले आल्यावर बघा म्हणते. महाराज तुम्ही सांगा आणि तुम्ही तिला हो म्हणून करा म्हणते. बरं ऐसी बात है क्या? जरूर करेंगे हम म्हणते. बरोबर म्हणते. बघू म्हणते महाराज, येऊ द्या पाठवा मग तुमच्या बायकोला. किती बायको तिची. हाँ बाबा नमस्कार. हाँ बैठो मुझे मालूम है तुम्हें क्या चाहिए. हाँ तुम्हें मालूम है. हाँ सोना काय सोना. हाँ म्हणते सोना होना, तुम्हें सोना होना. जरूर सोना मिलेगा तुमको म्हणते. सोना तुमको बहुत देंगे म्हणते. अब मग डॉक्टर ते माणूस म्हणते पक्की येडी दिसले म्हणते ते माणूस. आता हिला चांगलंच करू म्हणते. म्हणते दरवाजा लगाओ तुम म्हणते. दरवाजा क्यों? सोना मेरे को सोना होना ना. हाँ सोना तुम्हें जरूर मिलेगा, जोर से मिलेगा सोना तुमको. जोर से मिलेगा. हाँ लगा तुझा. उठते महाराज लाकूड घेते मित्रांनो. अगं पागल, तुझ्या मायला सोनं देतो थांब म्हणते. ती ते हे घेते म्हणते पिंजरा आणि भद म्हणते. ठरव म्हणते. तांत्रिक असंच महाराज म्हणते. अरे तू पागल आहे काय म्हणते. मग ते महाराज ती तिचीच बायको त्याला भद तांत्रिकच बडवते मित्रांनो. तांत्रिक म्हणते अरे भाई एक ऐसे कैसे पागल को लाया रे भाई, ये मेरे को मार रहे म्हणते. अरे बचाओ मेरे को बचाओ. यावर मेरे को मार रहे म्हणते. बचाओ म्हणते. अरे बापरे म्हणते भोवती पागल दिख रही म्हणते. ते बाहेर पळून जाते, दरवाजा ठेवून बाहेर पळून जाते. तांत्रिक बाबा क्या होगा क्या होगा. अरे भाई तुम्हारी बीवी तो पूरी पागल दिख रही म्हणते. मेरे को मार रहे म्हणते अंदर. मैं कैसे जान बचा भाग के आया. पागल है म्हणते तुम्हारी बीवी. जाओ उसे कौन से दवाखाने में दिखाओ म्हणते. अरे बाप रे म्हणते. अरे यार म्हणते ये तो महाराज को मार के दिए म्हणते. बहुत ही पागल हो गए म्हणते वो देखो तुम्हारी तरफ आ तुम्हारी बीवी, भाग जा म्हणते है ना. काय करते मग पळून जाते मित्रांनो. पळून जाते मग हिनं म्हणते अब देख तू म्हणजे उसको. हिनं जाते घराकडे. अब देख तू म्हणते उसको आंदो म्हणते घर को. म्हणते बायको तिची. मुझे ऐसा करता है की अब रात को आणते इसको दिखाते म्हणते. मित्रांनो मग पुन्हा ह्यानुसार पैसा मायाला म्हणते. तांत्रिक बी पळून गेले याच्या अंगात तास कसं. तांत्रिक बाबा क्या होगा तुम. नहीं म्हणते तुम्हारी बीवी पागल है भाई म्हणते. अब मैं नहीं आता म्हणते. कुछ अच्छे दवाखाने में दिखाओ म्हणते उसको म्हणते. बाबा जी देखेंगे म्हणते. अब तो क्या करना यार म्हणते. अब तो जिंदगी भर संभालना पड़ेगा म्हणते ऐसी बीवी को. चलो म्हणते. दोस्त म्हणते क्या दोस्त क्या बात है. कुछ नहीं यार. क्या होगा फर्क गिरा है कि तुम्हारा तांत्रिक पास. हाँ गिरा है. कैसे गिरा है. अब तांत्रिक में बीवी में नहीं फर्क गिरा है, तांत्रिक में फर्क गिरा. बोला वो मंत्र मारना ही भूल गया म्हणते. मंत्र मारना ही भूल गया. उसकी धुलाई ऐसी की मेरी बीवी ने क्यों ने वो तांत्रिक है कि वो भी भूल गया मैं तांत्रिक हूँ क्या कौन हूँ. बोला क्यों क्या हुआ. उन्हें अंदर दिखाने गए तो तांत्रिक को मार के दिए म्हणते. उन्हें तांत्रिक भागते आए मेरे पास और बोला ऐसे कैसी बीवी है भाई. अरे बाप रे म्हणते. ते तो उलझन बढ़ते गए यार म्हणते. अब क्या म्हणते. अब क्या यार म्हणते. तो बीवी को कुछ तो अलग ही म्हणते. पागल हुई क्या मेरी बीवी म्हणते. अब कैसा करना म्हणते. इसके साथ जिंदगी गुजारना मुश्किल है म्हणते. अब तो नहीं यार तेरा दुख नहीं मेरे को देखा जा रहा म्हणते. बात सही करा यार क्या करो म्हणते.
तेको सुन के ऐसा लग रहा है मैं उसके साथ ज़िंदगी नहीं कर रहा हूँ, मैं मेरे को कैसा खाऊंगा म्हणते. कुछ भी गए तो कुछ ना कुछ झगड़े निकालती है म्हणते औरत. औरत बराबर नहीं यार म्हणते, कुछ भी गए तो कुछ बहाना करते, ऐसे करती, कुछ भी करती. बच्चों को नहीं खिला रही, इसको नहीं करा, ऐसा कुछ नहीं करा, वैसा नहीं करा, कुछ ना कुछ बहाना निकालती म्हणते औरतों. ऐसे भी मेरे गले में डाले बोलते माँ बाप ने मेरे को फंसाया, ऐसे मेरे गले में डाले बोलते बच्ची हो माझ्या घरात मला फसविले, अशी बायको माझ्या घरात भेटली म्हणते. यार पहिले विचार करायचं की म्हणते तू बायको कशी आहे काय नाही. अरे म्हणते मला काय माहिती होतं म्हणते, वरून बघितलं म्हणते, वरून त्याने वरून बोललो केलो तेव्हा तेवढं मी थोडं कुठं आपण डिटेल बघितला मित्र, वरून थोडं बोललं तेवढं हा हो म्हटलं, थोडं चांगलं वाटलं मित्र. फेस बघितलो, चेहरा बघितलो, पसंत केलं मित्र म्हटलं. चेहरा बघितलो, फेस बघितलो, पसंत केलं मी. मला काय माहिती अशी बाय मनातून एवढं खोट असतात म्हणलं पाय. वरून बघून फसलो म्हणलं मी बी चेहऱ्याला बघून. आता काय म्हणते आवड सांग म्हणते. क्या करा म्हणते, देख यार मुझको तेरा दर्द नहीं दिखा जा रहा म्हणते दोस्त. सही यार म्हणते, तू समझता मेरे को यार म्हणते, अब क्या करूँ म्हणते. अब बीवी से कैसे छुटकारा पाया म्हणते, ऐसे पागल बीवी से क्या करणार म्हणते. तर मित्रांनो मग अजून चालू होते मित्रांनो. मग म्हणतंय आता काय करावं म्हणतो आता. मैंने विचार करते मित्रांनो, तर म्हणते काय करावं, कुठं घेऊन जावं. तेवढंच जातं मित्र हळूच. बघ पुढे झालं का तुमच्या मनासारखं म्हणते. मला कुठं तसं घेऊन जायचं त्याच्यापाशी काय नाही म्हणते मला. तू का असं करा म्हणते तुम्ही. अगं काय नाही ग, तिथं चालतो तेवढं तिथं मित्राचं घर जवळ होतं तिथं कुठं जवळ, आणि आपण तिथं गेलो तिथं बाबा असं असं दिसलं ते तुलाच भेट, मला काय माहिती म्हणजे असंच होते म्हणते. म्हणते जवळ मिळवून लक्षण खोटं कसलं गळात पडली की माझ्या खा भाकरी म्हणते आणि झोप म्हणते, गुमाना पड म्हणते. खाते भाकरी जेवण बिन करते मित्रांनो, झोपते. काही करणार काय ना म्हणते, डोक्याला ताप नवरा असला म्हणते. बायको करून ते हुशार भेटल्या म्हणते, आता ह्याला जिंदगीभर काढणं मुश्किल आहे. तर मित्रांनो मग अजून चालू होते. अजून कुठे त्या लेकराला घेऊन दिलं काही तर. हां त्या लेकराला बघा काय काय घेऊन दिले, तुम्ही काय करता हो. त्यानं म्हणते ह्याच्या वरच्या जास्त सुचले म्हणते, वरच्या पागलपणीचं. मग मित्रांनो चिंतित पडते ना आता. मग आता म्हणते काय त्या उपाय केला पाहिजे म्हणते. आता आपण काय करू म्हणते, विचार करतात काय ना काही सुजाव करावं लागतं, याचा उपाय करावं लागतं म्हणते आपल्याला. मग मित्रांनो विचार करतात, मग तेवढं म्हणतात काय करतात ते डॉक्टरकडे जातं भेटायला. डॉक्टर साहेब काय करा म्हणतो, असंच आहे तर एकाकडे नेलं तुम्ही, तर तिथे बी सारखं काय ना काय कोणाचं सांगत राहते मित्रांनो म्हणते ते डॉक्टर साहेब. म्हणजे काय प्रॉब्लेम तुमचं. डॉक्टर साहेब मी चौकशी केली, ते एका तांत्रिकपाशी नेलं मित्रांनो, असं का बाहेरचं आहे का म्हणून. तिथं बी त्या तांत्रिक संघ बी थोडं भांडण वगैरे केली. आणि पुन्हा मग थोडं गेलं की मी सांगतात कोणाचं सांगतात, त्यानं त्याच्या नवऱ्यानं तसं केलं, ह्याच्या नवऱ्यानं सोनं घेतलं, त्याच्या नवऱ्यानं असंच केलं, त्याच्या नवऱ्यानं आमकं डमकं घेतलं, त्याच्या नवऱ्यानं सोनंच घेतलं, त्या भाऊच्या घराचं पैसेच आहेत, त्याच्या घरात सोनंच आहे, त्याचीच भाजीच खाली, त्याच्या बापाने असंच केलं. दुसऱ्याच घरानं सांगत बसते म्हणते प्रत्येक वेळेस. म्हणते असं कारण का असं व्हायचं कारण काय म्हणते. तर डॉक्टर साहेब ती थोडं डोक्यातून थोडं वाटतं मला म्हटलं म्हणते, थोडं फॅट असलं का वाटतं म्हणते. म्हणतं तुम्हाला मग त्याच्या बाहेरचं थोडं, मग मी तुम्हाला डॉक्टर आहे म्हणते, मी डिटेल मी एक तुमच्या ऐकून मी तुमचा विचार घेत नाही म्हणते डॉक्टर. त्या बाहेरची गोष्ट सांगा म्हणते जरा त्याच्या बायकोच्या. हां म्हणते बाहेरच्या का. हां बाप बी होता माहेरी म्हणते, बाप मायापाशी बी ती पोरगी तिथे तसंच करतो म्हणते, तसंही त्यांना त्रास देत होती म्हणते. म्हणजे तिथे भांडणं करायची, निघून जायची कुठे बी, तिथे भांडणं करत होती म्हणते. मग त्रासाला फारच कंट्रोल गेलं म्हणते. तिथेही तसं सांगते सिच्युएशन, म्हणजे माहेरला बी तसंच वागणं आणि सासऱ्याला तसंच वागणं. म्हणजे बरं तुमचं थोडं कळत आहे म्हणते तुमचं आम्हाला थोडं. तर मग कसं म्हणतात, तर मग काय करू म्हणते, हे प्रॉब्लेम तुमचा वेगळा झाला म्हणते. बोलताय का वेगळं तुमची, म्हणजे स्पष्ट बोलताय का म्हणते, चालणं बोलणं वेगळंच आहे का म्हणते. हां म्हणते डॉक्टर साहेब
काय बोला बोला म्हणते. माझ्यासमोर वेगळं बोलते आणि दुसऱ्यासमोर तिसरंच बोलते म्हणते. म्हणजे अहो डॉक्टर म्हणते तुमची बायको चालबाज हुशार दिसते म्हणते, ते तुम्हाला फसवत आहे म्हणते, येडे बनत आहे म्हणते तुम्हाला. म्हणजे म्हणजे चालाक हुशारकी करून काय तर काम काम करावं म्हणते म्हणते, कुठं ना कुठं काय ना काय हुशारकी. डॉक्टर साहेब आता काय ह्याला तर काय नाही म्हणतंय, ह्याचं एक कारण आहे म्हणते लालच. डॉक्टर साहेब येडी बायको नाही तुमची, लालची बायको आहे म्हणते. म्हणजे काय ना काय माणसाची जिम्मेदारी जे असते त्या मित्रांनो म्हणते ते वेगळं असतात म्हणतात. आता मित्रांनो ही कहाणी आपली समाप्त म्हणजे प्रकारची कशी आहे मित्रांनो, नाम्याची कहाणी मित्रांनो. ही या कहाण्यामध्ये नेमकं पात्र कसं आहे मित्रांनो, नाम्याची बायको. म्हणजे एक प्रकारचं कसं ह्या पिढीमध्ये मित्रांनो कसा पत्रकारांची आशा आकांक्षा वाढतात मित्रांनो. ह्या कहाणीचा मेन उद्देश आता समाप्त होतो मित्र आपली कहाणी. ह्या कहाणीचा मेन उद्देश काय सांगायचा मित्रांनो तुम्हाला सांगतो की म्हणजे नाम्याची बायको मित्रांनो. मग आता हे तुम्हाला सांगतो मित्रांनो कहाणीचा मेन उद्देश कसा. मग नाम्याची बायकोला एक दिवशी काय करतो मित्रांनो, ह्या कहाणीमध्ये मेन पात्र तुम्हाला सांगतो मी. मग आता ह्या दोघांची कल्पना दूर करायची असते मित्रांनो त्याला. तर म्हणता डॉक्टर म्हणतो तुम्हाला त्या सांगायचा उद्देश म्हणजे तुम्हाला काय तुमच्या दोघाला जरूर डॉक्टरची नाही म्हणते, एक चांगल्या समजूतदार माणसाची आहे म्हणते, जे की तुम्हाला समजून सांगते दोघाला तुमच्या. मित्रांनो मग दोघाला बसते एक गोष्ट होते. मग ह्याच्यातून सांगते मग त्या बायकोला नवऱ्याला समजून सांगते, मग ते बाई तुला नवऱ्याची गरज आहे, त्याला बायकोची गरज आहे, मग तुम्ही काय करायचं म्हणते विचार करा म्हणते. त्या बाईला सांगते बाई तुला नवऱ्याची गरज आहे, तू सतत पैसा पाहिजे धन पाहिजे असं काही मित्र समजून सांगतो मित्र. बाई तुला नवऱ्याची गरज आहे, त्या सांगा वागा लागते, बसा लागतं, उठा लागतंय, सतत किरकिर करून लागतं बाई, तिला समजून लागतं तू कामाला येतोस थकून. मग याच्यात डोक्यात प्रकाश पडतो मित्रांनो. मग थोडं समजा लागतं बाबा आपली परिस्थिती कशी आहे काय नाही, आपण त्याच्यावर कसं राहावं, आपलं काम करून थकून राहतो, ते माणसं वेगळे झाले पैसेवाले, आपले वेगळं झालं. तर मित्रांनो मग त्याला प्रसिद्ध दाखवते मित्रांनो. मग त्या बायकोला काय करतात, मग आता पण कशाचं काही जाणून नसते. मग एक सारा माणूस काय करतो म्हणते माझ्याकडे सोड म्हणतो, मी बरोबर करतो म्हणते. मग चला भाभी म्हणते थोडं चलो आंटी एक जगा पहिले जातो म्हणते, चला म्हणते बाह्याचा होता म्हणते, जाते तेव्हा. तर भाभीला घेऊन जाते मित्रांनो. बघा म्हणते भाभी तुम्हाला काय घरात नव्हतो म्हणते, चला म्हणते. का भाई म्हणते हे रोडवर घर आहे म्हणते, बरं चला की म्हणते. हां बघा त्या जात्या भाभीपाशी रोडवर बसले, ट्रेन टाकले असते त्या चुलीवरती भाकरी करत असते मित्रांनो. बसा म्हणते बसा. मग त्या बायकोला त्याची भेट घालते त्या बायकोची. मग तुम्ही तुमचा नवरा आहे, हां आहे ना. काय करतो तुमचा नवरा, माझा नवरा असं फिरायला जातो आणि मागून खातो म्हणते, मागून खातो. तर तुम्ही खुश आहो त्याच्यामध्ये, खुश आहो. मग तुमच्या आता बघा म्हणते त्या सांगते मित्र, ते म्हणते बघा म्हणते ह्याने खुश आहे म्हणते. मग तुमचा नवरा कामाला जातो, कधी म्हणजे खायची मागून खातो, कधी होते सुविधा कधी होत नाही ना, तरी तुम्ही त्यांच्या संसार सुखी आहात का. त्या मग तिची बायको बी ऐकते येडी आलेली ते सांग, हां मी खुश आहोत असं. बघा भाई म्हणते मग तुमच्या घरात सगळं काय आहे का, मीठ मिरचू हळद नाही, जसं कधी हे असतं तर कधी ते असतं, कधी हे नसतं ते नसतं, तरी पण आम्ही कसं बसं आमच्या संसारासाठी मी माझ्या नवऱ्याचं घर चालवतो म्हणते. तुम्ही नवऱ्याला काही नाही भांडत असता का मला सतत, नाही. बघा भाभी म्हणते बघा हे नवऱ्यासाठी कुठं आले म्हणते, आपलं संसार आज घर नाही म्हणते. ह्या बाईला टेंट वगैरे टाकून बाहेरचे लाकडं कचऱ्यातले म्हणजे वेचून ते चुलीवर टाकून भाकरी करून आपल्या नवऱ्यासाठी आपल्या तिनं संसारासाठी त्याग करताय म्हणतात म्हणते. आपल्या नवऱ्याच्या संसारासाठी तिनं आपला संसार प्रपंचासाठी लाकडं आणून चुलीवर भाकरी करून आपल्या नवऱ्याचा प्रपंच कसा बसा भागवत आहे. आणि बाहेर चार चौघातचा तमाशा नाही करत म्हणते त्यानं, नवऱ्याचा तमाशा त्याने चार चौघात करत नाही म्हणते. बघ बाई म्हणते तुझा नवरा तर ही कहाणी बघ बाई, ती कहाणी बघ. आता ही बाई एवढं घरात काय नसून बी आपल्या नवऱ्याची कुठे बाहेर काही आपली गोष्ट चार चौघात आपली हे नाही ते नाही सांगत नाही. हिला नवऱ्याची आपल्या गरिबीत जाण आहे म्हणते, गरिबीत जाण आहे. आणि आपल्या संसारासाठी आपल्या नवऱ्यासाठी फार 2-3 लेकर कसं बसं खाऊ पिऊ घालून आपला संसार पूर्ण ढकलत आहे म्हणते. आणि तू बाई आपल्या नवऱ्याचा चार चौघात तमाशा करतेस म्हणते. बघ मी आता ही बाईच आहे, तू बी बाईच आहेस म्हणते. बघ म्हणते बाई तू ह्याला प्रपंच आहे, यानं कसं बस आपल्या नवऱ्यासाठी कुठे बी राहायला तयार आहे, कसं दिवसा काढायला तयार आहे. फाटके कपडे घेत मित्रांनो त्याला तिकीट शिवून तिने आपल्या नवऱ्यासाठी शिवून घेऊन राहत आहे म्हणते.
का राहत आहे मित्रांनो? का तिला बाहेर भेटत नाही चांगलं चांगलं फिरायला खायला? तरी पण तिथे त्याच्यासाठी फाटलेले कपडे शिवलेले कपडे राहून ते सगळं जिंदगी बसर करत आहे बघा भावी म्हणते. आणि म्हणते भाभी म्हणते काय म्हणते तुमची मी जरा झोपडी बघू शकतो का मध्ये काय काय ते पहा ना म्हणते. मग ते मित्रांनो बघा झोपडीमध्ये काय नसते मित्रांनो, जुने फाटकत तुकडे कपडे असतात टेंटमध्ये आणि झोपायला देण्यात आपले पुत्र असतात तिथे झोपतात मित्रांनो. मग बघून त्याला म्हणते मग तिचे बायकोचे डोळे उघडतात. खरंच मी मनावर आज पण किती त्रास दिले, किती बोलले, तरी पण तू आपल्याला ऐकून घेतला, आपला सहन केला. मग आणि आपण आपला नवरा आपल्यासाठी ती समजून सांगते, ती बाई बी सांगते समजून. मग माझा नवरा भरपूर माझ्यासाठी दिवसभर रात्र बाहेर फिरतो, मागून जवळ घरोघर जातो, मागून आणतो, खातो. मी त्याच्या नवऱ्याला कधी बोलला म्हणते आपले शब्द बोलणार काय नाही. मी जे आहे ते करून खाते, त्याला खाऊ घालते. माझ्या नवरा सांग मी सुख संसारामध्ये खुश आहे म्हणते आणि माझ्यासाठी तेच देव आहे म्हणते. तर मित्रांनो ह्याच्या डोळ्यात पान सुटते म्हणते. मी माझ्या नवऱ्याला मी खूप त्रास दिला म्हणते, आताच्या पुढे मी त्रास देत नाही म्हणते. मला ठेला पश्चाताप होते मित्रांनो नवरा त्रास दिला हिला. मग पश्चाताप होतो मग नाही येते मित्रांनो परत. मग नवऱ्यानं त्याचे म्हणजे मित्रांनो त्याच्या नेऊन त्याचा डोळे उघडते मित्रांनो. मग डोळे उघडल्यानंतर म्हणते आता ह्यानं म्हणते आता हा नवरा बी म्हणताय मग येते 15-20 महिन्याभर राहून मित्रांनो. बायको तिची त्या घरात राहायला नांदायला येते परत. मग घरी आल्याच्यानंतर मित्रांनो मग आता बायको म्हणतात त्यानं मला असून मला भांडते काय की मग काय करते मित्रांनो, तिने घरात झोपली असते बाहेरच आपलं पांगर वगैरे टाकून पडते. मग ह्याच्या बायकोला पश्चाताप झाला असते, बाहेर या ना तुम्ही मध्ये या झोपा की का असं बाहेर झोपता तुम्ही, खूपच चूक झाली मला माफ करा म्हणते. रडते आणि खूपच चूक झाली मी खूप त्रास देईल तुम्हाला, ह्याच्या पुढे त्रास देत नाही तुम्हाला काही नाही म्हणते मित्रांनो. तर मित्रांनो आज ह्या कहाणीचा उद्देश मित्रांनो सांगायचं की असंच मित्रांनो डोळ्याची एक आपली पश्चातापची जाणीव झाली मित्रांनो की असाच एक प्रकारचा संसार जुळत असतो मित्रांनो. तर अशीच एक प्रत्येकाच्या घरात ती गोष्ट घडत असते मित्रांनो. ह्या काळातून हे सांगायचं मित्रांनो प्रत्येक घराला चूल असते, चुलाला मूल असते मित्रांनो. तर प्रत्येक काही आपलं त्याग करून आपल्या संसारासाठी काही बाई आपली जीवनशैली चालावं लागते मित्रांनो कसं बसं. तर हेच प्रपंच संसार आहे मित्रांनो. संसारासाठी खूप काही त्याग केलं जात असताना ह्या ह्याला संसार म्हटलं जातं मित्रांनो. आणि मग त्याचे डोळे उघडते मित्रांनो. नवरा बायको हमेशा काही जीवनामध्ये सुखदुःखात आपण म्हणजे ते नवरा बायको साथ देतात मित्रांनो. कशा परिस्थितीमध्ये कशामध्ये बी आपल्या नवरा संकट आपले दिवस गुजार करते मित्रांनो. सुखात दुःखात प्रत्येकाच्यामध्ये आपल्या सुखात दुःखात प्रत्येक क्षणात ती बायको तिच्या बरोबर राहते आणि त्याचा चांगला सुखाचा समज जातो मित्रांनो. मग दोघाची चाहूल चांगल्या प्रमाणात लागते एकमेकांना, सुखी समृद्धीनं आणि आपले जीवन पुढे चालू करते मित्रांनो. मग त्या मित्राला जाऊन खूपच जाऊन त्याच्या म्हणजे मित्रांनो त्याला खूपच म्हणजे त्याच्या हात पाय पडतो मित्रांनो. तू माझं भलं केलं असं काय केलं असं मित्रांनो म्हणते. मी काय केलं मित्रांनो ते वरच्यानं केलं म्हणते. काय केलं मग आता काय म्हणते करायचं. तर मित्रांनो हेच प्रत्येकाच्या घरी संसाराच्या जागी प्रत्येकाच्या जागी कुठं ना कुठं काय ना काय चालत असतं मित्रांनो. आणि प्रत्येकाच्या जागी घरामध्ये काय ना काय होत असतं. तर ह्या कानाच्या माध्यमातून हे सांगायचं मित्रांनो आपल्याला की बाबा किंवा असं होऊ शकतं कोणाचं मला ड्रिंक करू बी शकतो मित्रांनो. तर त्याने देखील अशी चुकी करू नये, सगळ्यांना चांगलं राहावे. आणि जे करत आहे त्याने बी आपल्या जास्त बी आपल्या प्रत्येक घरात कुठं ना कुठं काय असतं मित्रांनो. तर कुठं ना कुठं कोणाचे डोळे उघडावे मित्रांनो. कोण मित्र बी असतात तर त्या मित्राला सांगून त्याचे डोळे उघडून त्याला बी दुसऱ्या लाईनमध्ये वेगळं लागत असतं मित्रांनो ड्रिंक करायची त्याला. तर तशा देखील मित्रांनो चांगल्या जागी नेऊन व्यसनामुक्ती करून त्याला समजावून करून बाबा असं आपलं लेकरं बाळ येतं, ड्रिंक सोड, औषध सोड. मग त्याला त्याच्यातून मार्ग काढायला लावायचा. मग त्याला जाणीव होते बाबा मी बी आता ड्रिंक करणार नाही, आपली बायको आपल्यासाठी भरपूर करत आहे, आपण आता दारू पिणार नाही, आपली बायकोसाठी आपल्या संसारासाठी बायको उपाशी मरत आहे. आता मी आजपासून मी दारू सोडतो, चांगल्याच ती संगत पकडतो, चांगलं राहतो मी आता आजपासून आणि चांगल्या माणसांमध्ये उठतो बसतो, माझं काम भलं मी म्हणून घरी येऊन 2 घास सुखाचा खाऊन न दारू पिता न काय करता मी चांगला राहतो. असं व्यसनामुक्ती काय फायदा प्रकार आहे मित्रांनो. मग अशा प्रकारे देखील सुधारणा होऊ शकते मित्रांनो. असं देखील काही म्हणजे काही व्यसनमुक्ती मग असं व्यसनमध्ये गेलेले देखील वापस आले आहेत मित्रांनो आपल्या प्रपंचासाठी आणि चांगलं राहून आपलं प्रपंच पूर्ण चांगल्यापणे वागून आपलं प्रपंच पुढे ढकलत मित्रांनो चांगलं. अशा प्रकारचे कुठे काही वेगवेगळ्या घटना होतात मित्रांनो. अशासाठीचा माझा एक कहाणी आहे मित्रांनो सांगायची मी म्हणजे ह्या काळातून माझा हेच सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो सगळ्याच्याच घड्या कुठं ना काय होत राहत आहे. तर एकमेकाला समजून कुठं ना कुठं काय नाही तडजोड करून आपल्या संसाराचे प्रपंचाचे कुठं मार्ग काढून आपला संसार सुरू करावा हेच आमची ह्या काळातून सांगायचा उद्देश आहे मित्रांनो. तर मित्रांनो आम्हाला कसं काय वाटलं आम्हाला कळत राहावं. आम्हाला काळाचं मेन पात्र सांगायचा उद्देश हेच आहे मित्रांनो. आणि कहाणीचे मेन नाव आहे मित्रांनो, मेन आमचा उद्देश हे सांगायचा मित्रांनो की
सगळ्याच अशा घरी घडामोडी होत राहतात मित्रांनो. तर आपण समजून वगैरे करून आपण ह्याच्यातून आता मार काढत असतो. धमाल नाम्याची आणि त्याच्या बायकोची कहाणीचं नाव आहे मित्रांनो. तर आम्हाला खूप काही आम्हाला ह्याच्यातून चांगलं असं ज्ञान भेटलं असेल तुम्हाला, हेच मी विचार करतो मित्रांनो. तर आम्हाला कळवा मित्रांनो कसा वाटला काय नाही हा व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आम्हाला मित्रांनो. जर माहिती नाही सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं आमचं काय तर चांगला उद्देश द्या मित्रांनो. चांगल्यासाठी माहिती भेटावं हेच आमचा कायचं मेन उद्देश आहे. सगळ्याच भविष्यासाठी आणि निर्वाहासाठी प्रत्येकाच्या परिवारासाठी आमची ही आहे मित्रांनो कहाणी. सगळ्याच आपलं परिवार समजून चांगल्या संसाराची भरभराटी सुरुवात करा मित्रांनो. कोणाची वाट चुकली तर त्यांना दिशाभूल होत असेल तर त्यांना दिशेमध्ये चांगल्या न्याय आणि एकमेकांना मदत करत राहा मित्रांनो. हे सर्व ह्या आपला कहाणीचा उद्देश आहे मित्रांनो. तर आमचं हीच कहाणी समाप्त करतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत मित्रांनो. तर चला तर मित्रांनो चलतो आजची कहाणी आपण इथे समाप्त करतो मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.